म्हणजे लावणी बघताना तुम्ही जर शिट्टी वाजवणार नसाल तर मग त्यात काही अर्थच नाही, कारण जोपर्यंत शिट्टी निघत नाही, टाळ्या वाजत नाहीत, काही लोक ओरडत नाहीत, तोपर्यंत ती लावणी तेवढी रंगतही नाही. कुठल्याही कलाकाराला नावं ठेवणं खूप सोपं असतं, पण त्याच्या मागची त्यांची जी कष्ट असतात किंवा जे पुढे यायची जिद्द असते तेही बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि गौतमी पाटीलने केलं तर त्याला शिव्या घातल्या जातात, पण तेच एखाद्या प्रतिष्ठित मराठी किंवा हिंदी अभिनेत्रीने त्या प्रकारे, म्हणजे तिचे सुरुवातीचे हावभाव तुम्ही सोडून द्या, पण आज ती जे करते त्याच प्रकारे इतरही करतायत, पण त्यांना शिव्या द्यायची कोणात हिंमत नाहीये. नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतात, तशाच सामाजिक क्षेत्रात, सामाजिक साहित्यामध्ये देखील खूप असं घुसळण चालू आहे. कुणी काय खावं किंवा गौतमी पाटीलने कसा डान्स करावा याच्यावर देखील अनेक सल्ले दिले जातात. सोशल मीडियावरती चर्चा झडते. आज आपल्यासोबत या दोन्ही विषयाचा अभ्यास असलेले भूषण कोरगावकर आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या दोन्ही विषयाचा अभ्यास, या दोन्ही विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही संगीत बारी हे जे लावणीवरती पुस्तक लिहिलं होतं, नेमकं तुम्हाला लावणीची आवड कशी निर्माण झाली आणि हे पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगा. लावणीची आवड मला इनफॅक्ट उलटं होतं, म्हणजे आवडच नव्हती. मला वाटायचं की हा किती थिल्लर प्रकार आहे, आणि हे मी 23 वर्षांपूर्वीचं सांगतोय. तर 2000 सालात मी पहिल्यांदा लाईव्ह लावणी पाहिली, आणि ती एका संगीत बारीतल्या कलाकाराची होती. आणि ती लावणी पाहिल्यानंतर माझं पूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला, कारण त्या लावणीमध्ये असं काही होतं की जे समोरच्याला खिळवून ठेवणारं होतं. आणि मला जे वाटायचं की कथक, भरतनाट्यम, ओडिसी या क्लासिकल फॉर्ममध्ये एक पॉइज आहे, एक आब आहे, तर तोही त्यात होता, आणि शिवाय त्याच्याहून एक्स्ट्रा काहीतरी कनेक्ट होता. तर त्यामुळे मला या फॉर्मची आवड निर्माण झाली, आणि मला वाटलं की आपल्याच मातीतला हा कलाप्रकार असून आपण का इतकी वर्ष दुर्लक्ष केलं त्याकडे, आणि त्यानुसार मग पुढे सुरुवात झाली. संगीत बारी हे जे तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय मांडलेलं आहे? नेमकं त्यांच्या जीवन प्रवास मांडलाय की लावणीबद्दल लिहिलेलं आहे? संगीत बारी हे माझं राजहंस प्रकाशनाचं पुस्तक 2014 साली प्रकाशित झालं, आणि त्यात संगीत बारी हा जो फॉर्म आहे, म्हणजे जे कलाकेंद्र आहे तिथल्या कलाकारांचं आयुष्य आणि त्यांच्या प्रेम कहाण्या, त्यांच्या पर्सनल कहाण्या, आणि तिथली कला किंवा कलेचं बदलतं स्वरूप, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि ते एक प्रकारे डॉक्युमेंटेशन पुस्तक आहे, पण ते लिहिण्याची मी स्टाईल अशी वापरली आहे की बरेच लोक म्हणतात की ते कादंबरी वाचल्याचाच फील येतो. तर त्यामुळे ते रिअल लाईफ जरी असलं, डॉक्युमेंटेशन असलं, तरी त्यात एक प्रकारची फिक्शन म्हणजे रंजकता मी आणलेली आहे. प्युअर नॉन फिक्शन असलं तरी त्यात एंटरटेनमेंट आहे, आणि त्यामुळे त्या प्रकारे मी ते मांडलेलं आहे. तुम्ही ते पुस्तकातूनही मांडलं, तुम्ही कार्यक्रम देखील सादर करता, पण म्हणजे लावणी म्हणजे नेमकं काय असतं? काय आहे लावणी? लावणी ही अशी सांगण्याची गोष्टच नाहीये, ती प्रत्यक्ष अनुभवण्याची चीज आहे. त्यामुळे तुम्ही आता हे जे व्हिडिओ पाहाल किंवा जे काही इतर बघतात त्यात तुम्हाला लावणी कळणारच नाही. ती जोपर्यंत तुम्ही समोरच्या आर्टिस्टच्या डोळ्यात डोळे घालून ती अनुभवत नाही, तोपर्यंत लावणी अपुरी आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच आम्ही हे कार्यक्रम करतो की जेणेकरून लावणी आणि तुम्ही ह्याची प्रत्यक्ष भेट व्हावी. आणि आमच्या कार्यक्रमात शकुंतलाबाई नगरकर, ज्या आपल्या नगर जिल्ह्यातल्याच आहेत, आणि पुष्पा सातारकर, गौरी जाधव, अक्षय मालवणकर, चंद्रकांत लाखे, विनायक जावळे, सुमित कुडाळकर, लताबाई वाईकर असे या क्षेत्रातले सगळे मुरलेले कलाकार आहेत. नवीन जुन्या सगळ्या पिढ्यांमधले कलाकार आहेत, आणि त्यांच्याच लावण्या तिथे खेळल्या जातात. लावणीचा साधारण किती वर्षाचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये? लावणीचा डॉक्युमेंटेड एव्हिडन्स 2-3 शतकांचा आहे, पण अगदी 13व्या शतकापासून संगीत बारीतले हे जे कलाकार आहेत, भातू कोल्हाटी, डोंबारी कोल्हाटी, ते ह्या क्षेत्रात असल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे नाचगाणं ते करत होते असे 13व्या शतकापासूनचे उल्लेख आहेत. आणि त्यामुळे असं म्हणायला नक्कीच जागा आहे की लावणी किमान 8-9 शतकं किंवा कदाचित 10हूनही जास्त शतकं
या आपल्या भूमीत आहे. तुम्ही जे म्हणला 200-300 शतकाचा जो इतिहास आहे त्या काळातली लावणी आणि आताच्या काळातली लावणी यात कसा बदल झालाय मधला जो टप्पा जो गेला 200-300 शतकाचा? खूप बदल झालेत. काही गोष्टी विरल्या जातात, काही नव्याने पुन्हा येतात, असे अनेक बदल झालेले आहेत. म्हणजे घुंगरं ही खूप जास्त घालण्याची पूर्वी प्रथा होती, त्याची संख्या थोडीशी कमी झाली, पुन्हा थोडी वाढली. पुन्हा ठाईच्या लावण्या, अतिशय संथ लयीतल्या लावण्या पूर्वी होत होत्या, त्यांचं प्रमाण आता कमी झालंय. पण पूर्वी सुद्धा फास्ट लावण्या होत्याच आणि ज्या आता आहेत. झालंय असं की पॉप्युलर मीडियामुळे आणि सध्याचं कल्चर जे आहे की 30 सेकंड्सचं रील, तर त्यामुळे ते एक तडक म्हणजे एका झटक्यात तुम्हाला खेचून घेणारं हे जे लावणीचं स्वरूप आहे ते आता जास्त उरलेलं आहे सध्याच्या युगामुळे. आणि जे आरामात एन्जॉय करायचं, रमत गमत त्याचा आस्वाद घ्यायचा, ठहराव, हे जे आहे ते थोडं मागे पडलंय. पण ते जमान्याचं त्या जमान्यामुळे ते झालेलं आहे. फास्ट फूडचा जमाना, फास्ट जमान्यामुळे सगळं फास्ट झालेलं आहे. हे लावणी सादर करणारे जे आहेत जर याच्यामध्ये बहुतांश महिला आपल्याला दिसतात. आत्ताच्या काळातच काही पुरुष मंडळी देखील त्यामध्ये उतरत आहेत. म्हणजे पूर्वी काही पुरुष मंडळी होते त्यामध्ये. हो, लावणीचा जो लावणीचा जो ढोलकी फडाचा तमाशा हा जो भाग आहे की जो म्हणजे मोठ्या समूहासमोर मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तो केला जातो किंवा पूर्वीही जायचा, त्यात पूर्वी पुरुषच साड्या नेसून नाचायचे. आणि संगीत बायका ज्या होत्या त्या पहिल्यापासून संगीतभरीत आहेत की खाजगी बैठका म्हणा किंवा दिवाणखाने, राजाच्या दरबारात म्हणजे पेशव्यांच्या दरबारात किंवा सावकारांच्या प्रायव्हेट मैफलीत इथे बायका होत्या आणि सामाजिक किंवा मोठ्या ह्याच्यावरती पुरुष होते. पण ते मग हळूहळू 1880-90 नंतर काही बायकांनी ठरवलं आणि त्या मोठ्या स्टेजवर सुद्धा त्या येणं सुरू झालं. पवळाबाई असेल किंवा बयाबाई असतील, ह्या सगळ्या स्त्रियांनी सुरू केलं आणि मग हळूहळू पुरुषांची संख्या थोडी कमी होत गेली या मोठ्या प्लॅटफॉर्मवरची. पण पुन्हाही आता एक नवीन लाट आल्यासारखी आपल्याला दिसते की अनेक पुरुष, म्हणजे आता असं कोणी मोजलेलं तर नाहीये पण या क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांच्याकडून कळतं की एक 2-1 हजार मुलगे किंवा पुरुष किंवा काही ट्रान्सजेंडर आर्टिस्ट असे आहेत की जे आज लावणी करतायत. याच्यामध्ये एक असं आहे की लावणी सादर करणं म्हणजे तमाशामध्ये असणं एक वेगळं आणि प्रत्यक्ष लावणी सादर करणं याच्यामध्ये एक फरक आहे. एक लावणी सादर करणं त्या पुरुषाला एकतर काय बायल्या म्हणून, इतर समाज म्हणून तसा एक बघतो, त्याकडे कला म्हणून कुणी बघत नाही. असं काही प्रकार म्हणजे अजूनही आहेत त्या गोष्टी. मुंबईचा विचार केला तर मुंबईत जे पुरुष कलावंत आहेत त्यांना अशी ट्रीटमेंट कधी मिळत नाही की त्यांच्याकडे, म्हणजे पूर्वी होती. त्यांनी जेव्हा सुरुवात केली 2000 साली तेव्हा सुरुवातीला त्यांना अशा काही टीकेला तोंड द्यावं लागलं. पण आज परिस्थिती खूप बदलली आणि त्यांच्याकडे आज कलाकार म्हणूनच पाहिलं जातं. काही थोडक्या केसेस होत असतील पण एक ओव्हरऑल विचार केला तर त्यांच्याकडे आज एक कला म्हणून आणि एक इज्जत म्हणून पाहण्याचं प्रमाण मुंबईपुरतं तरी जास्त आहे. इतर भागात ते कितपत कसं आहे, कारण माझा पुरुष कलाकारांशी म्हणाल तर फक्त मुंबईतल्या संपर्क आहे. इतर भागातल्या संगीतबारीतल्या क्षेत्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रात माझं ओळख आणि मैत्री आहे. लावणी सादर करणाऱ्या ज्या महिला असतात त्या महिलांचं नेमकं जीवन कसं राहतं, त्यांची फॅमिली ते कसं राहतं त्यांचं जीवन? लावणी ही कुठल्याही समाजातल्या, आता तर बदल असा झालाय की आपण म्हणजे अगदी त्यात कुठल्या समाजातून तुम्ही आला याला महत्त्व नाहीये, तुमची लावणी ही महत्त्वाची आहे. त्यामुळे तसं लावणीचं असं काही उरलेलं नाहीये. पण जे पारंपरिक बाज आहेत लावणीचे, संगीतबारी असोत किंवा ढोलकी फडाचा तमाशा, तिथल्या महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही थोडा सुधारणा आहे. पण खूप पाहिजे तेवढी सुधारणा अजून झालेली नाहीये. म्हणजे आज त्यांच्याकडे आजही त्यांना स्वतःची ओळख लपवावी लागते काही ठिकाणी. तर हे एका प्रगत समाजाचं लक्षण आहे असं मला नाही वाटत. तुम्हाला ज्यावेळेस लावणीची आवड झाली, निर्माण झाली आवड तुमच्यामध्ये, त्यावेळेस तुम्हाला घरचं कसं असा पाठिंबा भेटत गेला? खूप फ्री वातावरण होतं आमच्या घरी पहिल्यापासून, त्यामुळे असं काहीच
त्यामध्ये काही प्रॉब्लेम असा काहीच आला नाही की तू ह्या कलेबद्दल का करतोयस किंवा असं काही कधी विचारलं गेलं नाही. आता भविष्यातलं जर लावणीकडं कसं फ्युचर आहे लावणीचं, त्यामध्ये करिअरचं जर म्हटलं तर जर कुणाला यायचं म्हटलं तर कसं वागतंय लावणीकडं? लावणीत आता बऱ्याच मी म्हटलं तसं बाहेरच्या समाजातल्या मुली आलेल्या आहेत ज्या ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा वेगवेगळे कार्यक्रमांमध्ये त्या लावणी करतात आणि त्यामुळे लावणी आणि इतर डान्स फॉर्म असं दोन्ही त्या करतात आणि त्यातून त्यांची म्हणजे बऱ्याच अशा आहेत, आज संख्या वाढलेली आहे. आणि निव्वळ एक आवड म्हणून किंवा लावणी ह्या कला प्रकारात एक सामर्थ्य असं आहे की ज्यात करणाऱ्या म्हणजे बघणाऱ्याला त्याने आनंद मिळतोच, पण करणाऱ्या व्यक्तीला, मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांनाही काहीतरी एक वेगळीच मजा मिळते, एक बिनधास्तपणा, एक खुलेपणा व्यक्तिमत्व. तर ह्या गोष्टी अनुभवण्यासाठी फक्त लावणीचे मास्टर क्लास किंवा वर्कशॉप करणं ह्याचंही म्हणजे आम्ही स्वतः ती वर्कशॉप्स घेतो. शकुंतलाबाई असतात, गौरी, अक्षय, पुष्पा ह्यांच्यासोबत मी ही वर्कशॉप्स घेतो आणि मग त्या शिकणाऱ्यांचा पण अनुभव खूप छान असतो की हे एक दिवस आम्ही फक्त लावणी थोडीशी करून बघितली आणि आम्हाला खूप मोकळं वाटतंय आणि खूप छान वाटतंय, असं गृहिणी असोत किंवा कॉलेज स्टुडंट्स असोत हे आम्हाला असं सांगत असतात. आणि ॲक्टर्स आणि डान्सर्स, क्लासिकल डान्सर्स पण बऱ्याच संख्येने आमची ही लावणी शिकायला येत असतात. लावणीमध्ये साधारण कसे किती प्रकार पडतात त्याच्यामध्ये? अनेक प्रकार आहेत. मूळ म्हणजे मेजर प्रकार आहेत. एक बैठकीची लावणी असते जी स्वतः गाऊन अदाकारी करून खेळली जाते आणि दुसरी खडी लावणी जी नाचाची असते, जी नाचून पुढे आणली जाते. आणि मग तुम्ही कुठल्या रिजनमधून आहात त्यानुसार लावणी करण्याचे प्रकार म्हणजे स्टाईल बदलत जाते. जेजुरीची स्टाईल वेगळी आहे, वाईची वेगळी, कोल्हापूरची वेगळी, नगरची वेगळी, मराठवाड्यातली वेगळी, परभणीची वेगळी, पुण्याची वेगळी, असे काही बदल असतात. पुन्हा तालावरून काही प्रकार असतात किंवा लावण्यांच्या विषयांवरून प्रकार असतात. असे अनेक प्रकार आहेत आणि आमच्या कार्यक्रमांमधून ह्यातले अनेक प्रकार आम्ही प्रत्यक्ष डेमॉन्स म्हणजे प्रत्यक्ष लावण्या तिथे खेळल्या जातात. लावणीकडे काही वर्ग म्हणा बघायला त्यांना भारी वाटतं नाही का, पण त्या ज्या महिला असतात की त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघणं म्हणजे ज्यावेळेस कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेस अश्लील हावभाव करणं, शिट्ट्या वाजवणे, काही शब्द बोलणं, असे पण प्रकार साधारण घडतात. तसे जर आपण ग्रामीण भागात जर बघितलं की ग्रामीण भागात मोठे स्टेज नसतात, प्रेक्षक जवळ असतात, अशा वेळी तसे शब्द वापरणं, असलेले शब्द. तर लावणीकडे एक तो कला म्हणून बघण्याचा एक दृष्टिकोन अजून तेवढा डेव्हलप नाही झाला, कारण 200-300 वर्षाची जर आपली परंपरा जर बघितली तर याबद्दल काय वाटतं? मला वाटतं की लावणी हा फॉर्मच असा आहे की त्याला दिलखुलास दाद दिलीच पाहिजे. म्हणजे लावणी बघताना तुम्ही जर शिट्टी वाजवणार नसाल तर मग त्यात काही अर्थच नाही, कारण जोपर्यंत शिट्टी निघत नाही, टाळ्या वाजत नाहीत, काही लोक ओरडत नाहीत, तोपर्यंत ती लावणी तेवढी रंगतही नाही. त्यामुळे पण हे करताना समोरच्या कलाकाराचा आपण अपमान करूया अशा भावनेतून जर कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे. पण आपण मजा घेऊया आणि कलाकारालाही प्रोत्साहन देऊया या भावनेतून ते जेव्हा होतं तेव्हा त्यामुळे परफॉर्मन्सचीच मजा आणखीन वाढते असं मला वाटतं. नाही बरोबर. आता जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेत जर नाव आहे तर ते गौतमी पाटीलचं नाव आहे. गौतम पाटीलला पण खूप ट्रोल केलं जातं तिच्या लावणीवरून. तिने म्हणजे स्वतः लावणी तर म्हणत नाही पण त्याच्यावरून तिला ट्रोल केलं जातं. त्यामुळे तिने काही चेंजेस देखील केले तरी देखील सोशल मीडिया किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पोलीस देखील त्याच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारतात. याकडे कसं बघता गौतम पाटीलच्या कार्यक्रमांकडे? आताच जे मी इथे सेशन घेतलं ह्या कॉलेजमध्ये तर तिथे मी काही टास्क दिले होते विद्यार्थ्यांचे गट करून आणि त्यातल्या एका गटाने गौतमी पाटील आणि त्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था असा एक विषयच निवडलाय. तर त्यामुळे मला वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ते खूप प्रॅक्टिकल नजरेने त्याकडे बघतायत की कुठल्याही कलाकाराला नावं ठेवणं खूप सोपं असतं पण त्याच्या मागची त्यांची जी कष्ट असतात किंवा जे पुढे यायची जिद्द असते तेही बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ती स्वतःच जर म्हणते की ती अजून शिकतेच आहे
तर मग तिला ती खूप मास्टर असल्याच्या थाटात मग तू हे चुकीचं केलंस असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. आणि तिची लोकप्रियता हेच सांगते की लोकांना ते आवडतंय, महिलांना आवडतंय, पुरुषांना आवडतंय, लहान मुलांनाही आवडतंय. त्यामुळे तिचं तिचं चालूच आहे. याच्यामध्ये आणि गौतमी पाटीलने केलं तर त्याला शिव्या घातल्या जातात, पण तेच एखाद्या प्रतिष्ठित मराठी किंवा हिंदी अभिनेत्रीने त्या प्रकारे, म्हणजे तिचे सुरुवातीचे हावभाव तुम्ही सोडून द्या, पण आज ती जे करते त्याच प्रकारे इतरही करतायत, पण त्यांना शिव्या द्यायची कोणात हिंमत नाहीये. तिला देऊ शकतात म्हणून तुम्ही देता. हा प्रकार म्हणजे तुमचाच दुटप्पीपणा त्यातून दिसून येतो. याच्यामध्ये काही जे लावणी क्षेत्रातील जे काही कलाकार होते त्यांनी देखील तिच्यावरती टीका केली होती की गौतमीने म्हणजे ती एवढे पैसे घेती, अशा काही गोष्टी त्यांनी बोलल्या होत्या. म्हणजे गौतमी पाटीलमुळं लावणीवरती काय वाटतं की आव्हानं काही निर्माण झाले त्याच्याबद्दल, लावणीच्या कार्यक्रमावरती, तमाशावरती? शेवटी जे चालतं तेच, म्हणजे ज्याला डिमांड आहे ते चालू राहतं. तर त्यामुळे माझंही सगळ्या कलाकारांना हेच सांगणं असतं की तुम्ही तुमची कला जास्तीत जास्त चांगली करायचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट आज चलती एखाद्याची असते, ती काय कायमस्वरूपी काहीच नसतं ना जगात शेवटी. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे आज तिला मागणी आहे, उद्या तुम्हाला येईल आणि तुम्ही तुमची कला वेगळ्या उंचीपर्यंत आणि जे ते नेतातच आहेत, म्हणजे त्यांचे प्रयत्न आहेत, त्यांची कलाही आहे, सगळंच चांगलं आहे. पण हे काळाचा थोडासा प्रश्न असतो की आज एखादी गोष्ट चालते म्हणून उद्या चालेलच असं नसतं. आपण आपली जर कन्सिस्टन्सी आणि आपलं कमिटमेंट जर कायम ठेवली तर आपल्याला यश मिळणारच असतं. आपण सुरुवातीलाच जे म्हटलं होतं की तुम्ही खाद्यसंस्कृतीचा देखील अभ्यास केलेला आहे वेगवेगळ्या भागामध्ये. कला आणि खाद्यसंस्कृती याचं कसं नातं आहे? खूपच जवळचं नातं आहे. म्हणजे असं पूर्वी म्हणायचं की उत्तम गवय्या हा उत्तम खवय्याही असतो. तर तसं मी म्हणेन की प्रत्येकच कलाकार हा खाण्यावरती एक सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनात असू शकतो. म्हणजे प्रत्येकच असतो असं मी म्हणणार नाही, पण खाणं आणि कला ह्याचं खूप जवळचं नातं यासाठी आहे की या दोन्ही गोष्टी आपल्याला आनंद देतात. म्हणजे खाणं ही एक मूलभूत गरज आहे, तशी कला मानली जात नाही. पण एक मोठा, म्हणजे एक व्यापक थोडा विचार केला तर आपल्याला कळेल की ह्या सगळ्याच आपल्या गरजा आहेत आणि त्या आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींनी आणि वेगवेगळ्या तरांनी आनंद देत असतात आणि त्यामुळे त्याचा आस्वाद घेण्यातच खरी मजा आहे. तुम्ही साधारण कुठं कुठं फिरला आहात आणि कुठल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास केलाय? मी मुंबईत माझा जन्म आणि तिथेच वाढलो आणि त्यानंतर मग कामानिमित्ताने दिल्ली, चेन्नई किंवा आमचे कार्यक्रम आम्ही देशभरात केले. हल्लीच आम्ही रशियाला पण जाऊन आलो मागच्याच आठवड्यात आणि काही लेक्चरच्या निमित्ताने मी टर्कीला गेलो होतो किंवा हॉलंड, स्वीडन, सिंगापोर, लंडन अशा अनेक ठिकाणी मी फिरलोय. आणि आपल्या देशात म्हणाल तर काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट हे 2 प्रांत सोडले तर इतर सगळ्या राज्यात मी आयदर लावणीच्या कार्यक्रमानिमित्ताने किंवा माझ्या खाजगी प्रवासास निमित्ताने मी फिरलेलो आहे. आणि यातल्या बऱ्याच ठिकाणची संस्कृती, खाद्यसंस्कृती मी माझ्या लोकसत्ता आणि मिंट लाऊंजमधल्या लेखांमधून आणलेली आहे. हा जो बदल आहे खाद्यसंस्कृतीचा, तो माणसाच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडतो का? त्याचं व्यक्तिमत्व खाद्यसंस्कृतीनुसार बदलत जातं का? घडतं तसं खाद्य? हो, म्हणजे तुम्ही बघितलं तर थंड प्रदेशातलं खाद्य हे थंड असतं, म्हणजे त्यांना ते कोल्ड फूड आवडतं किंवा त्यांच्यात मसाल्यांचं प्रमाण कमी असतं. आणि आपण उष्णकटिबंधात असतो त्यामुळे आपलं मसालदार, म्हणजे खूप जास्त तिखट, झणझणीत असं खाणं आपल्याला आवडतं. तर त्यामागेही, आणि तसंच आपले स्वभावही बनतात आणि त्यामुळे त्याच्यामागेही एक कारण असं आहे की आपल्या इथे अन्नपदार्थांना जर मसाल्याची आपण जोड दिली नाही तर ते पटकन खराब होऊ शकतात आपल्या हवेत. तर त्यामुळे तिथे मसाले घालणं गरजेचं असतं आणि त्यामुळे एक प्रकारे त्याचं प्रिझर्वेशन होतं. आणि जे की थंड प्रदेशात त्याची फार गरज नसते. अगदी भारताचा विचार केला तरी पहाडी प्रदेशात उत्तरेत तुम्ही बघितलं तर त्यांचं जेवण खूप माइल्ड असतं आणि तेच आपण तेलंगणा, मराठवाडा किंवा अगदी आपलं नगर
इथे खूप जहाल असतं. तर हीच त्याची कारणं आहेत. आणि त्यामुळे मी नेहमीच म्हणत असतो आणि स्वतःही तसा वागत असतो की जिथे जाल तसं खाल तर तुम्ही अधिक छान जगाल. जर ह्याच्यावरून जर बघितलं तर खाद्य संस्कृतीवरून जर म्हटलं तर शाकाहार आणि मांसाहार असे दोन महत्वाचा एक भेद निर्माण झालेला आहे समाजामध्ये. आणि मग शाकाहारी लोक जे आहेत ते मांसाहारी लोकांकडे तुच्छतेने बघणं म्हणा किंवा मग यांच्याबद्दल वेगळं काही बोलणं, हे जे निर्माण झालेलं आहे एकमेकाचे खाद्य संस्कृतीनं जपणं, याबद्दल काय वाटतं? मला दोन्ही खूप आवडतं. आणि म्हणजे नुसता शाकाहारही मी फार एन्जॉय करू शकतो आणि नुसता मांसाहारही. आणि आपलं ओव्हरऑल तुम्ही बघाल तर दोन्ही असतं आपल्या आहारात. म्हणजे आपलं काय पाश्चात्यांसारखं रोजच्या रोज मांसाचे मोठे मोठे तुकडे आपण खातो असं काही नाहीये. तर त्यामुळे मला तर पर्सनली दोन्ही आवडतं. आणि मला वाटतं की असं एकाने दुसऱ्याबद्दल तुच्छता किंवा कुठल्याही इतर भावनांनी बोलणं हा खूपच मूर्खपणा आहे. आणि पण दुर्दैवाने लोक तो करत आलेली आहेत. साधारण जर बघितलं तर मांसाचा आहार, मांसाहार सुरुवातीला जर माणूस मांसाहार करत होता, त्यानंतर मग शाकाहार, असं ते दोन्ही सोबतच चालत आलेलं आहे. पण मधल्या काळात एका कॉलेजमध्ये तसा एक वाद निर्माण झाला होता. मांसाहारी लोकांसाठी वेगळा आणि शाकाहारी लोकांसाठी वेगळा टेबल. हा जो एक समाजातला तयार झालेला जो वाद आहे, ते जर समजा आपण बदलायचं जर म्हटलं तर ते कसं होईल? ते बदलायसाठी समाजच बदलावा लागेल. आणि त्यासाठी आपल्यासारख्या लोकांनी काही चांगली उदाहरणं घालून देण्याची गरज आहे. म्हणजे जसं मी हल्लीच वाचलं की शाहू महाराज जे होते कोल्हापुरातले, ते स्वतःच्या दरबारात जेव्हा पंक्ती भरवायचे तेव्हा मुद्दाम वेगवेगळ्या जातीच्या लोकांना एकमेकांशेजारी बसायला लावायचे. तर त्यांच्याकडे सत्ता होती, राजा म्हणतोय म्हणून आपण करणं भाग आहे, अशा हेतूने ते लोकांनी सुरू केलं. पण मग हळूहळू ते त्यांच्या जीवनाचा भाग बनलं. तसंच काहीतरी जर झालं आपल्याकडे, जे कुठल्याही प्रकारची सत्ता, म्हणजे सत्ता ही नेहमी राजकारणाचीच असते असं नाही, ज्याही प्रकारची लोक ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतात अशा लोकांनी जर हे वाद मिटवण्यासाठी काही केलं, स्वतःच्या वागण्यातून काही उदाहरणं घालून दिली, तर हे वाद उरणार नाहीत. पण दुर्दैवाने हे वाद निर्माण करून, म्हणजे ब्रिटिशांनी जी डिवाइड अँड रूल, फूट पाडून स्वतःचं ही पॉलिसी जी सुरू केली, ती दुर्दैवाने आजही सुरू आहे. तर ती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत असे वाद चालूच राहतील. याच्यामध्ये आहारामध्ये असं राहतं की आपण एक नियोजन जर नसेल किंवा वजन वाढणं, म्हणजे वेगवेगळे टिप्स दिले जातात आपल्याला सोशल मीडियावर खूप येतात. हो, प्रत्येक वेळेला काहीतरी फॅड चालूच असतं. म्हणजे एकाने एक सांगितलं की एकाने एक सांगायचं, तुम्ही पाणी एवढ्या वेळानंतर प्या किंवा असं. हे नेमकं आहार नेमकं काय आहार आहे, त्याचं कसं असायला पाहिजे? आपण जसं खातोय तसं खायला पाहिजे, त्याचं काही एक शेड्यूल असायला पाहिजे? स्वतःबद्दल किंवा मी जे बघतो आणि जे मला वाटतं की हे लोक फिट आहेत, ते मी बघितलं. त्याचं जर सांगायचं झालं तर जे आवडतं ते खायचं, दणक्यात खायचं, पण तेवढंच कामही करायचं आणि तेवढाच आरामही करायचा. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुमची तब्येत खूप छान राहू शकेल. आणि सगळ्याला एक बॅलन्स हवा आणि सगळ्याला एक मर्यादाही हवी. म्हणजे काही गोष्टी तुम्ही करा दिलखुलास, पण त्या रोज केल्या तर त्याची मजाही कमी होईल आणि त्याचे दुष्परिणामही होतील. त्यामुळे सगळं तुम्ही स्वतःची, आणि तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं की तुम्ही एक गोष्ट खाल्लीत तर तुम्हाला त्रास होतोय, तीच गोष्ट जास्त खाल्लीत तर त्रास होतोय. त्या शरीराकडे थोडंसं डोळे उघडे ठेवून पाहिलं, अनुभवलं तर कळू शकतं आपल्याला. फास्ट फूड कल्चर पण आता सध्या खूपच वाढत चाललंय. त्याचं देखील ते कसं असतं नेमकं? जर म्हटलं फास्ट फूड कल्चरचं तुम्ही जर बघितलं तर बदल कसा नेमका होतो त्याच्यात देखील? समजा इतर जशा खाद्यसंस्कृती आपलं जेवण असतं तसं देखील ते बदलत जातं खाद्य? हो, अर्थात. म्हणजे त्यातही ट्रेंड्स येतच असतात. म्हणजे वडापाव सुरू झाला, त्यानंतर पावभाजी पण आली, मग त्यानंतर आपल्याकडेही काही प्रकार सुरू झाले. पण त्याचबरोबर आता मोमोजची क्रेज आहे, किंवा कुठला उसाचा चहा नगरमध्ये 1 वर्षभर चालला, खूप हिट झाला. त्या अशा क्रेझेस काही ना काही येतच राहतात. चायनीज भेळ,
हे सगळे प्रकार चालू आहेत सध्या. सर, लेट्स ऑफ मराठीसाठी वेळ दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू.